मयूर वनगे यांच्यावर जीवघेणा हल्ला. भाजप नेते मंगेश दळवींसह तिघांवर पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पेन तालुक्यातील कामार्ली येथील वनगे फार्म हाऊसचे मालक मयूर वनगे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी 4 दिवस उलटूनही 4ही आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणात भाजपचे दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह हरेश दळवी, रुपेश दळवी आणि रणजित दळवी यांच्या विरोधात पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मयूर वनगे यांच्यावर पनवेल येथील गांधी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. तक्रारीनुसार चौघांनी फार्म हाऊसमध्ये घुसून वनगे यांना बेदम मारहाण केली असून भाजपचे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष मंगेश दळवी यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. आरोपी अद्याप अटकेत नसल्याने मयूर वनगे यांच्या पत्नी नीना वनगे यांनी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची भेट घेऊन तातडीने अटकेची मागणी केली आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिल्याचे कुटुंबियांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे पेन तालुक्यासह रायगड जिल्ह्यात संतापाची लाट असून आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. मी नीना मयूर वनगे बोलतेय. माझ्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे. ते आता गांधी हॉस्पिटलमध्ये ICU रूम मध्ये आहे. तर आता मी मॅडमला भेटून आली तर मॅडम बोलल्या मी मॅडमला रिक्वेस्ट केली का आज 5 दिवस झाले म्हणून आम्हाला न्याय पाहिजे म्हणून. त्यांना अटक नाही झालेली अजून. तर मॅडम बोलल्या तुम्हाला मी न्याय मिळवून देईल. आणि मॅडमनी सांगितलं, मी मॅडमला बोलली मला लवकरात लवकर न्याय पाहिजे. आणि माझ्या नवऱ्याला जे त्यांनी त्रास दिलेला आहे, गुंडगिरी पाठवून त्यांनी जी क्रूरता दाखवलेली आहे त्याच्याबद्दल मला न्याय मिळाला पाहिजे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.